हरिओम. आवाज येतोय ना? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. श्वासाच्या गतीकडे आपलं लक्ष. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्र. यासाठी आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास म्हणून घ्या आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन किंवा 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. सर्दी झाली असेल, नाक चोळलं असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करूया नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, कालातीत, त्रिगुणातीत असा हा ओम. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असं माऊलींनी ज्याचं ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला वर्णन केलेलं आहे, असा हा ओम आपण उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय नेत्रशुद्धी. बहिर त्राटक. मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी आपण करतोय ओंकार साधना. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. संत तुकारामांनी म्हटलेला आहे, अकार अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश असा त्रिगुणातीत कालातीत स्थिती उत्पत्ती लय सर्व समावेशक ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. प्रिय वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल. जाणीव आपली पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. खर्जस्वरात उच्च पट्टीतला वैखरी वाणीतला पहिला उच्चार. यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार.
कंपनांची अनुभूती आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. दुसरा उच्चार, जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे, नाभीपासून कंठापर्यंत. मध्यम पट्टीतला दुसरा उच्चार. याकरिता पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार अकार मकार समसम होईल. तिसरा उच्चार खर्च स्वरातला, अगदी खालच्या पट्टीतला पुटपुटल्याप्रमाणे. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत असेल. याकरिता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मकार लंबवलेला उच्चार ओम. चौथा उच्चार अतिशय महत्वाचा, शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नाही. याकरिता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार. कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. मन शांत प्रसन्न झालेलं आहे. ओंकाराची प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतला पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण लीनभाव भक्तिभाव मनामध्ये. आपल्या साधनेची सुरुवात, आपल्या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे करेल. शुभ सकाळ. आज श्री रामनवमी आहे, तर आपण प्रभू श्रीरामांचं स्मरण करूया. प्रभाते मनी राम चिंतित जावा असं श्री समर्थांनी म्हटलेलं आहे. दोन्ही हात जोडून घेऊया. समोर श्लोक दिसत असेल तो आपण बोलूया. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. तो रघुवंशाचा नायक आहे आणि मर्यादा पुरुषोत्तम आहे अशा श्रीरामाच्या चरणी मी स्वतःला शरण करत आहे. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती करूया. नौका चालक. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही हात शरीराच्या जवळ आणि आता दोन्ही हात समोर असतील. हाताच्या मुठी वळून घेऊया. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोटं. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्या. थोडस मागे झुका आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. 1 श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. 2 श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. 3 हाताच्या मुठी आपल्या पावलाच्या पाठी जाऊ द्या. श्वास घेत वर. सोडत पुढे. 4
6 7 8 9 आणि 10. मध्यभागी येऊन थांबायचं. आता दोन्ही हात जमिनीला समांतर असतील आणि आता श्वास घेत पुढे व्हायचंय. श्वास सोडत मागे रिवर्स. 1 2 बरोबर. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. गती थांबवायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर असेल. आणि आता डाव्या हाताने उजवा पाऊल पकडायचंय. उजवा हात मागे असेल आणि कपाळ उजव्या गुडघ्याकडे न्यायचंय. बघा या 1 आणि मग उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा. कपाळ डाव्या गुडघ्याकडे, डावा हात मागे. 2 3 4 5 6 7 8 9 10. कृती थांबवायची 10 वेळा झालं की. आणि पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर ठेवायचे. आणि आता श्वास घेत आपल्याला पुढे जायचंय आणि श्वास सोडत मध्यभागी घ्यायचा. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. आता श्वास घेत घेत पुढे या. उजव्या हाताने उजवा पाऊल पकडा. डाव्या हाताने डावं पाऊल. आणि जेवढं पुढे झुकता येईल तेवढं झुकण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय जे आहेत हे गुडघ्यातनं सरळ ठेवून ताणण्याचा प्रयत्न करा. ज्यांना पायाची दुखणी आहे त्यांनी ओव्हर ट्राय करू नका. आणि आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आणि ते थोडा वेळ थांबा. 1 2 3 4 5. उलटचा. तिथल्या तिथे सरळ. तिथल्या तिथे सरळ. आणि आता पावलं बटरफ्लाय स्थितीमध्ये जोडून घ्या. जे पाय आपले ताणले गेले होते हॅमस्ट्रिंग्स मसल्स ते आता थोडेसे रिलीज होतील. हाताची पकड पावलांच्या खाली. पाठीचा कणा सरळ. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल. बटरफ्लाय. बटरफ्लाय होती. बरोबर. गुडघे जास्तीत जास्त वर आणि जमिनीकडे नेताना आपटण्याचा प्रयत्न करा जमिनीला. म्हणजे तो इफेक्ट आहे तो खूप चांगला मिळतो आपल्याला. सावकाश कृती थांबवायची. कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. नेक रोटेशन करून घेऊया. त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात मागे असतील. पाठीचा कणा सरळ. सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया. आता सुरुवात करूया. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्य, उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड क्लॉकवाईज. मान उजवीकडे. उजवीकडे नेताना उजवा कान उजव्या खांद्याकडे होते. मागे जाताना आपला चेहरा सिलिंगला समांतर येऊ दे. डावीकडे वळताना डावा कान डाव्या खांद्याकडे जाऊ दे. आणि मग हनुवटी गळ्याकडे. अशाच प्रकारे आता अँटी क्लॉकवाईज कृती करूया. सावकाश मान डावीकडे, कान डाव्या खांद्याकडे, पाठीमागे, चेहरा सिलिंगला समांतर, उजवीकडे, कान उजव्या खांद्याकडे आणि गळ्याकडे हनुवटी. सावकाश पुन्हा एकदा मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. एक लास्ट राऊंड. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी.
मध्यभागी येऊन थांबायचं. श्वास घेत घेत मान सरळ करायची. विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले ठेवा आणि उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा. त्याची टाच सीटच्या जवळ येऊ. उजव्या पायाची टाच सीटच्या जवळ येऊ दे. डावा पाय सरळ आणि उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा द्या. आता हे जे आपण केलंय याला अर्ध पवन मुक्तासन असं सुद्धा म्हणता येईल. आपण जे शयन स्थितीमध्ये करतो तेच आपण आता बैठक स्थितीमध्ये केलं. बरोबर. आपल्या हातांचा विळखा, मान सरळ असेल. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त पुढची कृती करू नका. ज्यांना मानेची कुठलीही दुखणी नाहीये त्यांनी आपलं कपाळ किंवा नाक किंवा हनुवटी उजव्या गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा. कपाळ, नाक किंवा हनुवटी जे शक्य आहे ते. थोडा वेळ थांबा. सावकाश मान सरळ करा आणि पुन्हा इथे या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. डोळे बंद. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर डोळे उघडायचे आहेत आणि आपल्या हाताची पकड आता उजव्या गुडघ्याच्या खाली. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड उजव्या गुडघ्याच्या खाली ठेवा. थोडासा पाय पुढे करा आणि आता उजवा पाय जास्तीत जास्त वर म्हणजे 45 डिग्री वर असेल आणि मग तो खाली घ्यायचा आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. रोटेशन करूया क्लॉकवाईज 3 वेळेला. सावकाश पाय आधी 45 डिग्री वर घ्या, वरती घ्या आणि मग सुरुवात करा. 1 2 जेव्हा पाऊल खाली येतं तेव्हा जमिनीला स्पर्श होऊ दे. 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. पुन्हा पाय वरती असेल आणि विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 बरोबर आणि 5. सावकाश उजवं पाऊल आधी जमिनीवर टेकवा. उजवा पाय सरळ. तीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे. टाच जास्तीत जास्त सीटच्या जवळ आणि डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. उजवा पाय सरळ असेल, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले. डाव्या बाजूला आलेला हलकासा प्रेशर त्याचा आपण अनुभव घेऊया आणि ज्याला शक्य आहे त्यांनी आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही, यथाशक्ती किती. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. डोळे बंद असतील. 2 श्वास इथे थांबायचा. हनुवटी, नाक किंवा कपाळ टेकून आणि मग पुन्हा एकदा मान सरळ करायची आहे. डोळे बंद आहेतच आणि पुन्हा या स्थितीमध्ये अजून थोडा वेळ थांबा. उजवा पाय गुडघ्यात सरळ आहे का हे आपलं आपण तपासून पहा बंद डोळ्यांनी आणि डाव्या पायाची टाच आपल्या सीटच्या जवळ किती आहे हे सुद्धा आपलं आपण तपासून पहा. 2 श्वास थांबल्यानंतर डोळे उघडायचे आणि आता आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली असेल. डावा गुडघा 45 डिग्री. श्वास घेत वर म्हणजे गुडघा म्हणजे पाय आणि श्वास सोडत खाली. ही जी कृती करतो ती आपण नी रोटेट म्हणजे आपल्या गुडघ्याचे स्नायू फ्लेक्झिबल होण्यासाठीची कृती आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर आणि आता क्लॉकवाईज रोटेशन. 1 2 पाऊल जमिनीला टेकू दे. 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. सावकाश डावं पाऊल जमिनीवर येते आणि मग पाय सरळ करा आणि विश्रांती. एकदा शोल्डर रोटेशन करून घेऊया. साधी मांडी घालायची. दोन्ही हात समोर असतील. हातांची बोटं आपल्या खांद्यांवर
दोन्ही कोपरे समोरून जॉईन करून घेऊया आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 3 अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपरे समोरून जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. थांबायचंय. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. ती पकड आपल्या मानेच्या मागे जाऊ दे. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईन करून घ्या आणि आता श्वास घेत लांब करायचे आपल्याला हात. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. बरोबर आहे. क्लास राहून श्वास घेत लांब. जास्तीत जास्त श्वास भरून घ्यायचा आहे. आपले हात ताणायचे आहेत आणि श्वास सोडत जवळ. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथेच. आणि आता विधिवत वज्रासन करून घेऊया. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले आहेत. एक एक पाय फोल्ड करून वज्रासन. उजवा पाय आणि मग डावा पाय. दोन्ही हात आपल्या मांडीवर असतील. हातांची पाचही बोटं जुळलेली, डोळे अंतत मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण आकृतीबंध आपला आपण तपासून घेऊया. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे का हे तपासून पाहूया. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहेत का हे सुद्धा आपण आपली तपासून पाहूया. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ राहतो. डोळे अलगद मिटलेले आहेत. जाणीव आपल्या श्वासाची. खांदे पोतर शिथिल. चेहरा शांत. हलकं स्मित असते चेहऱ्यावर. ज्ञानात्मक पट्टीतलं आसन वज्रासन जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे. आज आपण करणार आहोत हनुमंतासन. प्रभू आज श्रीराम नवमी आहे आणि सर्वश्रेष्ठ भक्त प्रभू श्रीरामांचा त्यांच्यासारखी बुद्धी, त्यांच्यासारखं जो आरोग्य आहे किंवा जे काय म्हणतात त्याला, जे बलवान असे श्री मारुती त्यांचं आपण आज स्मरण करतोय. आणि त्याप्रमाणे आपल्याला अंश तरी अशी बुद्धी, असं अशी भक्ती आपल्यामध्ये यावी असं आपण मनामध्ये विचार करणार. तर आता हे कसं करायचं म्हणून आसन वज्रासनामध्येच पुढे जाणार आहे. सोपं आहे, कृती आपण करू शकतो. आता इथे जे आपले दोन्ही पाय जुळलेले आहेत त्याच्यापैकी उजवा जो पाय आहे तो आपल्याला बघा असं सरळ करायचा. उजव्या पायाचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ या प्रकारे ठेवायचं. एकत्रित करू शकतो, सोपं आहे. उजवा पाय असा उभा करा. जो पाय आपला आडवा आहे ना तो फक्त उभा करा. हा बरोबर बरोबर. आणि बघा डाव्या पायाचं पाऊल जे आहे हे जमिनीकडे फ्लॅट आहे ना, तर तो 5 सीट थोडीशी वर उचला म्हणजे आपली पावलं जमिनीवर टेक. उजव्या पायाचं जे पाऊल आहे म्हणजे बोट जी आहे ती जमिनीवर टेक. बरोबर. हा बरोबर बरोबर. पाठीचा कणा सरळ. दोन्ही हात जोडून घ्या. दोन्ही हात जोडून घ्या. डोळे बंद. दोन्ही हातांची कोपरं जमिनीला समांतर असतील. बुद्धिमत्ता वरिष्ठ अशा मारुतीचं आपण स्मरण करूया. आणि आता हे जोडलेले हात डोळे उघडायचे. बॅलन्स जात असेल असं वाटत असेल तर डोळे उघडायचे. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि एक हलकासा बेंड द्यायचा म्हणजे बॅकवर्ड बेंड द्यायचा. बरोबर, छान. शक्य असेल तर नजर आपली दोन्ही आपण जी हातांची नमस्कार स्थिती घेतलीये त्याकडे आपली नजर ठेवण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नाही, यथाशक्ती कृती. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. सावकाश मध्यभागी, मान मध्यभागी. जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतील.
डाव्या पायाच्या पावलाचं जे आपण माउंटन केलंय ते पुन्हा पाऊल जमिनीकडे फ्लॅट करा. उजवा पाय फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा. पुन्हा थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबा. लक्ष आपल्या श्वासाकडे. एक श्वास भरून घ्या, तो पूर्णपणे श्वास सोडून घ्या. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय आपल्याला पुन्हा एकदा उभा करायचा आहे. पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या जवळ असेल. उजव्या पावलाचं माउंटन करायचंय. पायाचा चवड्याचा भाग जमिनीवर असेल. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. हातांची कोपरं जमिनीला समांतर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता हे जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आणि पुन्हा एक हलकासा बॅकवर्ड बेंड घेऊया. नजर आपली जोडलेल्या हातांकडे असेल. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करा. बॅलन्स जात असेल तर जास्त बॅकवर्ड बेंड घेऊ नका. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे घेऊ. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश मान मध्यभागी. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली. उजव्या पावलाचं माउंटन सोडून द्या. जमिनीकडे फ्लॅट करा उजवा पाऊल. आणि डावा पाय पुन्हा वज्रासनामध्ये घेऊन जा. डोळे बंद. हनुमंतासन जेव्हा आपण करतो तेव्हा गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू ताणले जातात. पाठीच्या कण्याला बॅकवर्ड बेंड येतो, त्यामुळे तिथे हलकासा प्रेशर असतो. त्या सगळ्याचा आपण मागोवा घेऊया. आणि याला कॉम्प्लिमेंटरी योग मुद्रा म्हणतात. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आहे. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडूया. आणि ही पकड आपल्या पाठीचा मणका जो शेवटचा भाग आहे तिथे ठेवायचा आहे. आपल्या छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण होतोय. खांदे मागून एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. सुरुवातीला आपला पोटाचा भाग मांडीवर येईल, मग छातीचा भाग, त्याच्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि मग सावकाश आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने घेऊन जा. अगदी सावकाश. सीटचा भाग न उचलता जेवढा आपल्याला पुढे झुकता येईल तेवढं झुकण्याचा प्रयत्न करा. आपलं कपाळ आणि जमिनीमध्ये जर थोडंसं अंतर असेल तर हाताची पकड सोडून द्या. हाताच्या मुठी वळवा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. ज्यांनी हाताची पकड मागे आहे त्यांनी हाताची कोपर आता जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. संपूर्ण लीन भाव, भक्तिभाव आपल्या मनामध्ये, शरणागत भाव आपल्या मनामध्ये आपण करतोय. योग मुद्रा. पोटावरती आलेला दाब याचा अनुभव घेऊया. पाठीचा कणा, तिथे आलेला ताण याचाही अनुभव घेऊया. आणि जाणीव आपल्या श्वासाची ठेवूया. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. खांदे कोपरं एकदम रिलॅक्स असतील. चेहरा शांत आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. यथाशक्ती थांबल्यानंतर पुन्हा एकदा हाताची पकड घट्ट करायची आहे. ज्यांनी हाताच्या मुठी आपल्या समोर ठेवल्या आहेत त्यांनी हाताची पकड पुन्हा एकदा आपल्या पाठीच्या पुढे. आणि आता ज्या क्रमाने आपण खाली आलेलो आहोत त्याच प्रमाणे आता आपल्याला उलट चाल करायची आहे. हाताची पकड घट्ट करूया आणि आता सावकाश आपलं कपाळ वर उचलूया. मग आपलं नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि मग पोट असं करत करत कमरेतनं सरळ. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर. डोळे बंद. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होत होता तो आता पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. याचा अनुभव आपला आपण घेऊया. योगशास्त्र हे स्व अनुभूतीचं शास्त्र आहे. प्रयोगशील शास्त्र आहे. हा प्रयोग आपण आपला स्वतःवर करत असतो, त्यामुळे हा अनुभव आपल्यालाच आपण घ्यायचा आहे. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया.
एक एक पाय सरळ करतात आणि विश्रांती. विश्रांती. जर अँकल मध्ये जास्त ताण वाटत असेल तर पावलं एकमेकांवरती अशी क्रॉस करून नक्की घ्या, म्हणजे तो ताण निघून जाईल. बरोबर. आणि आता सावकाश एका कुशलावरून पाठीवर करून विश्रांती घ्या. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. विश्रांती. आणि आता उजव्या कुशीला वळा. उजव्या कुशीला वळा. उजवा हात डोक्याच्या दिशेने असं वर आणि उजव्या दंडावर आपलं डोकं ठेवा. डावा हात आपल्या शरीरावर असतो. उजव्या कुशीला वळायचं आहे. बरोबर. ते थोडा वेळ थांबा. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलंय. आणि आता उजव्या हाताचा स्टँड करा. उजव्या हाताचा स्टँड करायचं, त्याच्यावर आपलं डोकं ठेवा. बरोबर. नाही नाही, उजवा हात स्टँड म्हणजे आपल्या डोक्याच्या खाली आधार घ्यायचा उजव्या. हा बरोबर. बरोबर. आणि आता इथे थोडा वेळ थांबवा. बघा, प्रभू श्रीकृष्ण जे आहेत ते जसं शेषावरती विश्रांती घेतात तशी ही स्थिती आहे, म्हणून याला अनंतासन म्हणतात. आता डावा जो हात आहे तो आपल्या छातीपाशी येऊ देत थोडासा आधारासाठी, म्हणजे आपला बॅलन्स व्यवस्थित राहील. बरोबर. समोर येऊ दे. हा. आणि आता जो डावा पाय आपला वर आहे, बरोबर, तर डावा पाय आपल्याला जास्तीत जास्त वर घ्यायचा आहे, खाली घ्यायचा. वर, खाली. बरोबर. वर, खाली. वर, खाली. बरोबर. आता डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे, म्हणजे गुडघा आपल्या छातीपाशी येईल. डावा पाय फोल्ड करा, गुडघा छातीपाशी येईल. आणि मग पुन्हा सरळ करा. फोल्ड करायचा, सरळ करायचा. फोल्ड, सरळ. बरोबर. फोल्ड, सरळ. छान. आणि आता डावा पाय जास्तीत जास्त पुढे, मागे. पुढे, मागे. बरोबर. पुढे, मागे. पुढे, मागे. छान. मध्यभागी येऊन थांबा थोडा वेळ. आणि आता आपल्याला डावा पाय 90 डिग्री वर करायचा आहे आणि आपल्या पायाची पावलाची बोट टाच, म्हणजे तुम्हाला जे सहज पकडता येईल ते पकडायचा प्रयत्न करायचा आहे, किंवा घोटा किंवा गुडघ्याच्या इथे आधार द्यायचा. बरोबर. सावकाश डावा पाय वर घ्या. आणि आता डाव्या पायाचा आपल्याला अंगठा, बोट, किंवा तुम्ही इथे पोटीच्या इथे सुद्धा आधार देऊ शकता, गुडघ्याच्या इथे सुद्धा आधार देऊ शकता. तुम्हाला जसं सहज जमेल त्याप्रमाणे कृती करा. गुडघ्यातनं पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न. खूप छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. खूप छान दिसतंय. छान. आणि इथे थोडा वेळ थांबा. 1, 2, 3, 4, 5. छान. उलट चाल. हाताची पकड सोडून द्या. डावा पाय, डावा हात सावकाश खाली येऊ दे. छान. उजवा हात पुन्हा एकदा सरळ करा, त्याच्यावर आपलं डोकं ठेवा उजव्या हाताच्या दंडावरती. आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजू. सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर सरळ असेल, त्याच्यावर आपलं डोकं ठेवायचंय. बरोबर. आता डाव्या पायावर उजवा पाय आहे. उजवा हात आपल्या शरीरावरती सरळ ठेवायचा आहे. छान. बरोबर. आणि आता डाव्या हाताचा स्टँड करायचा. डाव्या हाताचा स्टँड. आणि या स्थितीचा आनंद घेऊ थोडा वेळ. आणि आता उजवा हात समोर असेल आपल्या छातीपाशी आधारासाठी. आणि आता डावा पाय जास्तीत जास्त वर, खाली. वर, खाली. तो वर, खाली. आता थोडस श्वासाशी आधारित. श्वास घेत पाय वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. छान. आणि आता फोल्ड करायचा आहे. खाली आल्यानंतर श्वास घेत पाय फोल्ड करायचा, डावा पाय, डावा गुडघा छाती, उजवा गुडघा छातीपाशी, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ.
श्वास घेत होल्ड करायचा आहे, श्वास सोडत परत. बरोबर. पुन्हा एकदा आपला उजवा पाय डाव्या पायावर आहे आणि आता उजवा पाय श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे, एक. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे, दोन. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे, जास्तीत जास्त पुढे आणि जास्तीत जास्त मागे. इथे आपल्या कमरेच्या स्नायूंना छानपैकी चालना मिळते. बरोबर. थांबायचं आहे, थांबायचं आहे, थोडा वेळ थांबा. डाव्या पायावर उजवा पाय आहे, थोडा वेळ रिलॅक्स व्हा. आणि आता उजवा पाय 90 डिग्री वर घ्या. उजव्या हाताने उजव्या पायाची बोट, अँकल, कोपरी किंवा गुडघा जे शक्य आहे ते पकडायचा प्रयत्न करा. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. इथे आपल्याला बॅलन्स पण खूप छान पैकी राखला जातो. जो पाय खाली आहे तो सुद्धा गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नाही, त्याच्या शक्ती प्रयत्न खूप छान केलाय तुम्ही सगळ्यांनी. सावकाश उलटचाल करताना हाताची पकड सोडून द्या. उजवा पाय, उजवा हात नियंत्रित जमीन येईल. पाय डाव्या पायावर येईल. छान. पुन्हा डावा हात सरळ करूया, त्याच्यावर त्या दंडावर आपलं डोकं टेकूया आणि मग पाठीवर पडून विश्रांती घेऊ. सावकाश पाठीवर पडून विश्रांती. आणि आता करणार आहोत आपण पूर्ण पवनमुक्तासन. त्यासाठी पूर्ण स्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर घेऊन या. हळूहळू सावकाश 10, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 डिग्री वर पाय फोल्ड करा, पाय फोल्ड करा. दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही पकड द्या. समोरून आपल्या पायाला विळखा घालायचा आहे आणि आता इथे थोडा वेळ थांबा. पोटावरती आलेला प्रेशर याचा अनुभव घेऊया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. खांदे रिलॅक्स. दोन्ही पावलं जमिनीच्या दिशेने सैल सोडा किंवा स्वतःकडे खेचून घ्या. म्हणजे एकतर अँकलला तुमच्या ताण असू दे किंवा दाब असू दे, तुम्हाला जे सहज जमेल त्या प्रकारे कृती करा. पावलं स्वतःकडे खेचून घेतली तरीही चालेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. जेव्हा पोटावरती प्रेशर येतो तेव्हा आपलं शॉर्ट ब्रीदिंग होतं, त्यामुळे कुठेही श्वास रोखून न धरता कृती करायची आहे. पवनमुक्तासन याच्या नावातच याचे लाभ आहेत. गॅसेसचा त्रास कमी होतो. वेट लॉस ज्यांना करायचं त्यांच्यासाठी उपयुक्त. आणि आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ दोन्ही गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नाही. पूर्णपणे आपल्या शरीराचं गाठोडं तयार होतं. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास यथाशक्ती चालू ठेवायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. उलटता सावकाश डोकं नियंत्रित जमिनीवर. हातांचा जो विळखा आहे तो सोडून द्या. दोन्ही पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर घ्या, 90 डिग्री वर. आणि आता हे सावकाश जमिनीवर येऊ देत. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. सावकाश जमिनीवर विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि विश्रांती. पोटावरती आलेला प्रेशर आणि आता तो रिलीज झालेला आहे, त्या सगळ्याचा अनुभव घेऊया. आणि आता सावकाश एका खुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आज आपण शिकणार आहोत धनुरासन. सोपं आहे, एकत्रित करण्याचा प्रयत्न करूया. अगदीच नाही समजलं तर तुम्ही माझ्याकडे बघा आणि मग पुन्हा एकदा कृती करा.
काल आपण अर्ध धनुरासन शिकलो, आज आपण पूर्ण धनुरासन करणार आहोत. ज्यांना पोटाचे विकार आहेत, कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल, त्यांनी हे कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना सर्वायकल आणि पाठीच्या मणक्याची दुखणी असतील, त्यांनी सुद्धा हे आसन करणं टाळायचं आहे. धनुरासनचे फायदे: पचन संस्था आपली सुधारते आणि त्याचबरोबर आपले थाय मसल्स जे आहेत ते सुद्धा फ्लेक्झिबल होतात. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा. उजव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडा, गोटा पकडायचा आहे. आणि डाव्या हाताने डाव्या पायाचा गोटा म्हणजे अँकल पकडायचंय. दोन्ही पायांचे आपल्याला अँकल पकडायचे आहे. कपाळ जमिनीवर आहे, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स. आणि आता आपल्या मांड्यांचा जो भाग आहे तो सुरुवातीला जमिनीपासून वर उचला. मांड्यांचा भाग वर उचला म्हणजे आपलं कपाळ सुद्धा वर उचललं जाईल. आणि मग सावकाश आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचला आणि थोडेसे पाय स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा. खूप छान. अनुष्काताई खूप छान झालं. नॉर्मल श्वास प्रश्वास नजर समोर असेल, संपूर्ण शरीर आपल्या लेवल व्हिजन वरती आपण बॅलन्स केलेला आहे. ठीक आहे, यथाशक्ती प्रयत्न. खूप छान, सगळ्यांचंच खूप छान झालंय. आणि आता समजा आता आपल्याला इथे जास्त वेळ थांबणं शक्य होत नसेल तर मग आता कपाळ जमिनीवर टेकवा आणि पुन्हा वर या. कपाळ जमिनीवर टेकवा आणि पुन्हा वर या. थोडीशी कृती करतोय आपण, बरोबर. कपाळ जमिनीवर टेकवा आणि वर. छान. सावकाश उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत आपलं कपाळ जमिनीवर टेकवा. हातांची पकड जी आहे ती सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. जेव्हा आपण धनुरासन करतो तेव्हा आपला श्वास आपण नकळत रोखून धरतो किंवा थोडस आपल्याला दम लागतो. म्हणून तो दम रिलीज होण्यासाठी, श्वासाची गती पुन्हा एकदा नॉर्मल होण्यासाठी आपण पाठीवर पडून विश्रांती घेतो. जर श्वासाची गती वाढण्यासारखी वाटत असेल, हृदयाचे ठोके वाढण्यासारखी वाटत असतील तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने संपूर्ण हवा सोडली. सावकाश एका कुशीला वळा. संपूर्ण श्वास नॉर्मलला येऊ दे, मग एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये घ्या. आणि त्यानंतर दंडस्थिती. वज्रासनामध्ये आपण हनुमंतासन केलं आणि आता आपण करणार आहोत वीरासन किंवा हनुमंत ध्वज असंही त्या आसनाला म्हणतात. वॉरियर पोश्चर किंवा हनुमंत ध्वज. त्यासाठी सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. मॅट वर उभं राहून ही कृती करा. खाली चटई किंवा चादर असेल तर पाय जास्त स्प्रेड होतील, थोडेसे आपल्याला म्हणजे बॅलन्स जो आहे तो राहणार नाही, पाय सरकतील. आणि आता उजव्या पायाचं पाऊल जे आहे ते उजव्या दिशेला. उजव्या पायाचं पाऊल उजव्या दिशेला. डाव्या पायाचं पाऊल समोर असेल. फक्त उजव्या पायाचं पाऊल उजव्या दिशेला गेलं, बरोबर. आणि आता उजवा पाय फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा, गुडघ्यात. बरोबर, छान. डावा पाय गुडघ्यातला सरळ ठेवायचा, फक्त उजवा पाय फोल्ड करा. छान. आणि आता दोन्ही हात खांद्यातलं सरळ करा. सावकाश उजव्या साईडला बघा. आता जे हात आपले खांद्यातलं सरळ, हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत. आणि आता हे हात डोक्याच्या दिशेने वर न्या, नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे आणि एक छोटासा बॅकवर्ड बेंड घ्या, हलकासा. नजर आपली जोडलेल्या हातांकडे असेल. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. याला म्हणतात वॉरियर पोज किंवा हनुमंत ध्वज. छान, खूप छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल
डाव्या पायावरती प्रेशर वाटतोय. उजवा डावा पाय आपला स्ट्रेच झालाय, उजव्या पायावर प्रेशर येतोय. दोन्ही हात खाली असतात, मध्यभागी येऊया, दोन्ही हात खाली करूया, उजवा पाय सरळ करूया, उजव्या पायाचा पाऊल पुन्हा समोरच्या दिशेत. थोड्या वेळ विश्रांती. आता हीच कृती विरुद्ध बाजूला. डाव्या पायाचं पाऊल डाव्या दिशेला जाईल, उजव्या पायाचं पाऊल समोर असेल. डावा पाय फोल्ड करूया, डावा पाय फोल्ड करायचा. छान. आणि आता दोन्ही हात खाली आता सरळ करायचे आणि डाव्या साईडला वाढायचे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे नमस्कार स्थितीमध्ये. आणि एक हलकासा बॅकवर्ड बेंड द्यायचंय. नजर आपली जोडलेल्या हातावर. आणि आता डाव्या पायाला आलेला प्रेशर, उजवा पाय ताणला गेलेला आहे. पोटापासून गळ्यापर्यंतच्या स्नायून आलेला ताण दाब, त्याची गाडी. छान. उलटचाल. सावकाश दोन्ही हात खांद्यात पसर, मध्यभागी यायचं, हात खाली, डावा पाय सरळ, पायामधलं अंतर कमी करूया. विश्रांती. आणि आता सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहायचं. आज आपल्याला 4 सूर्यनमस्कार करायचे आहेत. यथाशक्ती प्रयत्न करा. जर दम लागला असेल तर जिथे आपण 4 करतो तिथे तुम्ही 2 केले तरीही चालेल, पण 4 करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराशी जोडले, डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हात जोडून ठेवूया. बंद डोळ्यांसोबत नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी, सर्व जगाला ऊर्जा आणि प्रकाश देणारा सूर्य देवतेला आपण मनापासून वंदन करतो आणि गायत्री मंत्राचा पठण करतो. सूर्याचं तेज आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न आपण करूया आणि त्याचबरोबर गायत्री मंत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम अर्काय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, नजर दोन्ही हातांच्या मध्ये, दोन्ही पाय सरळ. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, नजर आपली दोन्ही पायांच्या अंतराकडे, त्याचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करू. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. आता पुढचे 3 नमस्कार आपल्याला थोडेसे जलद करण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवात करूया. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. ओम सवित्रे नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8
9 उजवा पाय पुढे, 10 11 12 शेवटचा सूर्यनमस्कार. ओम भास्कराय नमो नमः. आपण श्वासाशी आतमध्ये घेऊ. एक आहे तो श्वास सोडून घ्या, 2 श्वास भरून घ्या, 3 श्वास सोडा, 4 श्वास घेत डावा पाय मागे, 5 श्वास सोडायचा उजवा पाय मागे, 6 श्वास घ्यायचा सोडायचा अष्टांगासन, 7 श्वास भरून घ्यायचा भुजंगासन, 8 श्वास सोडत पर्वतासन, 9 श्वास घ्यायचा आहे डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 श्वास सोडत उजवा पाय पुढे हस्तपादासन, 11 श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर हस्त उत्तानासन, आणि 12 श्वास सोडत नमस्कार. श्वासाची गती म्हणजे नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा. मी जी पीडीएफ तुम्हाला शेअर केली त्याच्यामध्ये श्वास कधी घ्यायचा आहे कधी सोडायचा आहे हे सगळं मेन्शन आहे, तर तुम्ही एकदा ती पीडीएफ बघू शकता, म्हणजे आपल्याला करताना गोंधळ होईल. अवकाश बैठक स्थिती मधली या आणि विश्रांती. प्राणायामासाठी स्थिती पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मुद्रा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, पाठीचा कणस सरळ, डोळ्यालगत मिटून घेऊया, खांदे कोपऱ्यात शिथिल असतील, चेहरा शांत, हलकाच स्मित असते चेहऱ्यावर, जाणीव आपल्या श्वासाची. करतोय दीर्घ श्वसन, आहे तो श्वास सोडून घ्या, यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडून घ्या. सेकंड राउंड करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिला बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. प्राणस्पंदनांची अनुभूती, चेहऱ्यावर एक हलकस स्मित असते. करूया शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आहेच, उजव्या हाताची अंगुली मुद्रा डोळे अंगात मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. कुठेही घाई गडबड न करता डोळे उघड्याची घाई करू नका. आणि आता उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करू, जेंटली प्रेस. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेच, उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेच, डावीने खोलवर दीर्घ पूरक. दुसरा वर्तन करतो. डावी बंद, उजवीने संथ रेच, उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद,
डावीने संथरेच. लास्ट राऊंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेच. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेच. उजवा हात गुडघ्यावर ध्यान मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले. श्वासाची गती बॅलन्स झालेली आहे याचा आपला आपण अनुभव घेऊया. आपली कुठली नाकपुडी आता ऍक्टिव्हेट आहे ते सुद्धा आपल्याला कळलं असेल. याचा सुद्धा अनुभव. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि करूया शीतली प्राणायाम. डोळे अलगद मिटलेले आहेतच. कुठेही डोळे उघडायची घाई करू नका. शीतली प्राणायाम आपल्याला माहितीये कसं करायचं आहे. जीभ बाहेर घेऊन येऊया आणि जिभेची पन्हळ. जीभ फोल्ड करायची आहे. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. जीभ आतमध्ये, तोंड बंद. नाकाने संथ रेच. दुसरा वर्तन. जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीभ आतमध्ये, तोंड बंद. नाकाने संथ रेच. करूया दोन आवर्तन सितकारी प्राणायाम. ओठ विलग, दातावर दात, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या जबड्यापासून कंठापर्यंत. तोंड बंद. नाकाने संथ रेच. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. 3 आवर्तन भ्रामरी प्राणायाम. आपला उजवा हात डाव्या, आपल्या जिथे हृदय आहे तिथे ठेवायचा आहे. डाव्या छातीवर. उजवा हात डाव्या छातीवर. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आहेच. भ्रामरीचं पहिलं आवर्तन आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. दुसरा आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक. दोन्ही हातांचे तळवे आपल्या कानांवर ठेवायचे आणि हलकासा दाब द्यायचा आहे आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेत. तिसरा आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक. आणि आता आपलं पहिलं बोट कानाच्या आतमध्ये ठेवायचंय. दोन्ही कानांच्या आत. कान बंद आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेत. चौथं आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक. दोन्ही हातांची 4 बोटं आपल्या डोळ्यांवर ठेवायची आहे आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दातावर दात लावून रेचक करूया.
दोन्ही हातांचे तळवे आता आपल्या टाळूवर असतील. एक हलकस प्रेशर द्या. डोळे बंद आहेतच. खोलवर दीर्घपूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरध्वनीचे दोन्ही हात गुडघ्यांवर. ध्यान मुद्रेमध्ये भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. फील द व्हायब्रेशन्स. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक धारण केलेली सोडून द्यायची आणि शवासनासाठी स्थिती घ्यायची. सावकाश एका कुशलावरून पाठीवर करून विश्रांती. आपण क्विक रिलॅक्सेशन करून घेऊ. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवर आपण अलगदपणे सोडून दिलेलं आहे. आज आपण जी काही साधना केली ती साधना आठवण्याचा प्रयत्न करूया. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. दोन्ही पाय, दोन्ही पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी. मनाने हा सगळा भाग शिथिल करून घेऊया. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन जाऊया. दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा. मनाने शिथिल करून घेऊया. जाणीव आपल्या सीटच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे आणि पाठकड्याकडे. हे तिन्ही भाग जमिनीवर अलगदपणे विसावलेले आहेत. पाठकड्यांमधली 33 मणक्यांची भाग ती सुद्धा अलगदपणे जमिनीवर पहुडलेली आहे. हा संपूर्ण भाग मनाने शिथिल करून घ्यायचा आहे. आपला उदर भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू, उर भाग, तिथल्या बरगड्या, तिथला पिंजरा, फुफ्फुस, छोटस हृदय मनाने शिथिल करून घ्यायचं आहे. कंठातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मनाने शिथिल करून घ्यायचे आहेत. जाणीव आपल्या चेहऱ्याकडे आणि आपल्या मस्तिष्कापर्यंत. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझी केस ही मनाने शिथिल केली. पायाच्या नखापासून त्या टाळूपर्यंत माझ्या संपूर्ण शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे ही मनाने शिथिल केलेली आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे. मी खोलवर दीर्घ श्वास भरून घेत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर आलेलं आहे आणि मी संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देत आहे. माझं पोट जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय, खूप आरामदायी वाटतंय. मला दिवसभर जी काही कामे करायची आहेत, जी काही धावपळ करायची आहे, ही सगळी कामे मी योजलेली सगळी कामे मला व्यवस्थित पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी मी शारीरिक आणि मानसिक स्तरावर आता विश्रांती घेत आहे आणि त्यामुळे मला प्रचंड ऊर्जा प्राप्त होत आहे. माझा आत्मविश्वास वाढत आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा.
या आनंददायी स्थितीमध्ये मी माझ्या मनाला एक संकल्प देत आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, निरोगी आहे, आणि ते तसंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्या भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी दुःखे, माझ्या सगळे ताणतणाव, चिंता, व्याधी, काळजी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे, आणि श्वास सोडत मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. खूप छान, खूप प्रसन्न, शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर प्रसन्नतेची अनुभूती मी या क्षणी घेत आहे. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, आणि असंच आयुष्य मी निरंतर जगणार. आणि यासाठी मी स्वतःला धन्यवाद देत आहे. म्हणून आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया. आपल्या इष्टदेवतेचं स्मरण, त्यांचे आशीर्वाद, आणि या आशीर्वादानेच आपण आजच्या दिवसाची पुन्हा एकदा सुरुवात करीत आहोत. आपला दिनक्रम पुन्हा एकदा सुरू करीत आहोत. आणि यासाठी जाणीव पुन्हा एकदा आपल्या देहाकडे घेऊन येऊया. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान डावीकडे, उजवीकडे सावकाश फिरून घेऊया. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळूया. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीत. डोळे आपल्यात मिटलेले. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन. जोडलेले हा श्वास काही डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतलं पाय झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर संपूर्ण लीनभाव, शरणागत भाव. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. समर्पण. श्वास घेत घेत कमरेतला सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्त मागे. नेट वस्तुशी अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोनाकडे हलवून आजची साधना इथे संपन्न. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे का? मी तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्ही बोलू शकता. एक मिनिट, मी तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्ही अनम्यूट व्हा आणि मग बोला. येतोय आवाज आता? आवाज येतोय? हो हो हो. मला एक विचारायचं होतं मॅडम. जे आता माझं व्हेरिकोज वेन्सचं ऑपरेशन झालं ना, कसलं? व्हेरी वेन्स. व्हेरिकोज वेन्स, हा, लेझर ट्रीटमेंट झालेली. हा. तर मग जेवल्यानंतर ते वज्रासन केलं तर चालेल का मला? जर तुम्हाला त्रास होत असेल, म्हणजे पायावर बसून त्रास होत हम्म. असेल, तर मग टाळा. किती वर्ष झाले ऑपरेशन होऊन? 2 वर्ष झाली मी. मग बसायला हरकत नाहीये. काय करा, आधी म्हणजे जेव्हा तुम्ही बसाल ना त्यावेळेला आधी 1 मिनिटासाठी बसा. जर तुम्हाला हम्म. जास्त वेळ बसणं शक्य होत असेल
तर मग थोडंसं वाढवा, म्हणजे तुमचा जो टाइम पिरियड आहे ना तो थोडासा वाढवा. मग 2 मिनिटं बसा, मग 3 मिनिटं बसा असं. पण आधी तुम्ही नंतर हा 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 मग होतं काय, मी समजा 2 मिनिटं 3 मिनिटं बसलो, ज्यावेळेस मग मी नंतर नॉर्मल जसं नॉर्मल मांडी घालून बसतो, त्यावेळेस मग असं मुंग्या येतात जरा वेळ, येतात साधारणतः ना, 2 मिनिटं कारण की पायाला तुमच्या मुंग्या येतात. प्रेशर येतो ना. मग काय करा माहितीये का, वज्रासन मध्ये जेव्हा बसाल ना, समजा आता बसलात ना, तर आपले हात जे आहेत ना ते असे गुडघ्याच्या शेजारी ठेवा, या हम्म. प्रकारे. म्हणजे तुमच्या पोटरीवरती जास्त प्रेशर येणार नाही. हा, थोडासा स्लॅन्टिंग पोझिशन होईल. पण आता मग जेव्हा तुम्ही बसलात ना, तर हे लगेच जेवणानंतर बसू नका. म्हणजे जेवण झाल्यानंतर ऍटलिस्ट 10 मिनिटाचा गॅप घ्या आणि मग असं बसा. कारण की हा वज्रासनामध्ये आपण जेवणानंतर लगेच बसू शकतो, पण त्यावेळेला तर तुमचं थोडंसं पायाचं प्रॉब्लेम आहे ना, म्हणून लगेच बसू नका. कारण की जेव्हा तुम्ही लगेच बसलात आणि असं पुढे बसलात ना, तर पोटावर प्रेशर येतो. त्यामुळे मग ते अन्नपचन व्यवस्थित होणार नाही. हा. त्यामुळे 10 मिनिटं जाऊ देत आणि मग तुम्ही वज्रासनामध्ये बसा आणि थोडेसे हात जे आहेत ते आपल्या गुडघ्याच्या शेजारी ठेवा. आणि पाठीचा कणा शक्यतो म्हणजे थोडासा स्लॅन्टिंग होतो, पण पोटावरती जास्त प्रेशर येणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. आणि हळूहळू बरं. थोडेसा टाइम तुमचा ड्युरेशन आहे ते वाढवा. आधी 1 मिनिटं किंवा अर्धा मिनिटं बसा आणि मग तशी पायाला सवय होईल तसं मग थोडा जास्त तुम्ही तुमची क्षमता वाढवा. पण सुरुवातीला एकदम जास्त प्रमाणामध्ये करू नका, अट्टहास करू नका. आता आता झालंय कसं, ऑपरेशन झालं, लेझर ट्रीटमेंट झालं, त्यावेळेस व्यवस्थित म्हणजे एकदम त्या नसा ज्या फुगलेल्या होत्या त्या एकदम हम्म, प्लेन झाल्या, व्यवस्थित झाल्या. पण हम्म. आता काय जाणवतं की हळूहळू ते परत मला उद्भवत होते असं. अच्छा. तर मग मग ते वाढू नये यासाठी मग आपलं रेग्युलर वज्रासन किंवा ते तुम्ही काय ज्या आसनं सांगितली ती आसनं केली तर चालते ना रेग्युलर? हा, पण शक्यतो तरी वज्रासनामध्ये जास्त वेळ बसण्याचा शक्यतो तरी प्रयत्न करू नका. कारण की जर म्हणजे ती नसा वाढल्या असतील तर थोडीशी हम्म. पावलांची जी आता आपण लुजनिंग एक्सरसाइज करतो ना, म्हणजे पाऊल थोडंसं पुढे मागे करतो, ते थोडंसं करा. हम्म. पाय थोडासा असा सरकवायचा प्रयत्न करा, म्हणजे एकदा उजवा पाय असा सरकवायचा, मध्यभागी आणायचा, मग डावा पाय. ह्या थोड्याशा तुम्ही कृती करा. कारण की जास्त आपण पायावरती प्रेशर नको देऊया. सध्या जे लुजनिंग एक्सरसाइज आहेत, म्हणजे आपल्या ज्या नसा मोकळ्या होतात किंवा जॉईंट्स मोकळे होतात, त्याकडे जास्त भर द्या. ते थोडंसं करा आणि मग आसनांकडे जाऊया. आणि जसं मी तुम्हाला बोलले होते ना, की पाय 90 डिग्री वर ठेवण्याचा हम्म. थोडासा प्रयत्न करा एकदा. आणि ते पण सपोर्ट घ्या हाताचा किंवा आपल्या भिंतीला टेकून पाय उभं करा. आधी उजवा पाय, मग डावा पाय. आणि हळूहळू मग दोन्ही पाय वरती उचलायचा प्रयत्न करा. जर आपण डायरेक्ट 90 डिग्री दोन्ही पाय घेतले ना तर त्रास होईल. म्हणून हळूहळू प्रयत्न करा. एकदा उजवा पाय, मग डावा पाय आणि मग दोन्ही पाय. ठीक आहे, असं करा. आणि अजून पण जर कुठली आसनं असतील व्हेरिकोज वेनसाठी जी तुम्हाला फायदेशीर असतील ती मी तुम्हाला सांगेन. बरं. ते आता जेव्हा वज्रासन करतो पायाच्या नसांवर ताण येतो, म्हणजे मी हो. असं म्हणजे युट्यूब म्हणजे याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये बघितलं होतं की वज्रासनामध्ये जेव्हा पायाला ताण येतो तर तो मग हम्म. ते अजून व्हेरिकोज वाढतात, असं काय असतं का? त्यावेळेला काय म्हणेल का? एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की वज्रासनामध्ये जेव्हा तुम्ही बसता, म्हणजे ज्यांना व्हेरिकोज त्रास आहे तर हम्म. त्यांनी असं बसू नये, कारण की त्या नसांवर ताण येतो आणि ते वाढतात, तर असं काय असतं का? हा, म्हणजे कारण की आपल्या पोटरीवरती प्रेशर येतो ना. जर तुम्हाला तिथे हम्म. दुखापत आहे, म्हणजे आता तुम्हाला समजा तिथे दुखतंय आणि तुम्ही वज्रासनामध्ये बसलात ना, तर थोडासा तो त्रास होतो कारण की प्रेशर येतो आपल्या त्या पोटरीवरती. म्हणून त्यामुळे मग जर त्रास होत असेल त्यावेळेला करू नये. समजा आपल्याला म्हणजे तुम्हाला कुठलाही त्रास नाहीये, तुम्ही नॉर्मल आहात, तर मग थोडा वेळ तुमचा तुम्ही बसू. तुमचा आवाज येत नाही मॅडम, काही ब्रेक होतोय. थांबा. येतोय नाही, का आवाज? आवाज ब्रेक झाला पूर्ण. जर तुम्हाला दुखत असेल ना पायामध्ये, तर बसू नका वज्रासनामध्ये. येतोय आवाज? आता येतोय, एवढा ब्रेक झाला होता. ओके. हा, पायामध्ये जर दुखत असेल तर वज्रासनामध्ये बसू नका. जर नॉर्मल वाटत असेल, दुखापत जाणवत नसेल, तर मग वज्रासनामध्ये बसा. कारण की आपल्याला लिमिटेशन्स आहेत ना, त्यामुळे थोड्याशा गोष्टी पाळायच्या आहेत. आणि अगदीच जर तुम्हाला बसायचं असेल तर हात जे आहेत ते गुडघ्याच्या शेजारी ठेवा, म्हणजे पोटरीवरती जास्त प्रेशर येणार नाही. आणि घड्याळामध्ये बरं. टाइम लावून बसा. सुरुवातीला काही सेकंद, 30 सेकंद बसा. मग पूर्ण वज्रासन सोडून द्या. पावलं थोडीशी एकमेकांवरती अशी क्रॉस करून आपटून घ्या. आणि मग हळूहळू तुमची बरं. प्रॅक्टिस वाढ.
हा. हा. एकदम जास्त ओके. वेळ बसून करू नका, कारण की मग तिथे दुखापत होऊ शकते. आणि थोडीशी पायाची मुवमेंट तुमची चालू ठेवा, म्हणजे पाठीवर बसून किंवा समजा तुम्ही पाठ जमीन आपल्या ह्याला भिंतीला टेकून बसलात आणि थोडीशी पायाची मुवमेंट केली तरीही चालेल. पण हे करताना सुद्धा आपल्याला अट्टाहास नाही करायचा आहे. जसं जसं तुम्हाला वेळ हम्म. मिळेल त्याप्रमाणे कृती करा. म्हणजे पूर्ण तुम्ही लक्ष जर हो. तिथेच घातलंत ना, तर ते तुम्हाला जास्त त्रास जाणवेल. म्हणून बाकी तुमची नेहमीची हो जी मॅम. लाईफस्टाईल आहे ती तशीच चालू ठेवा. मॉर्निंगला किंवा तुम्हाला जसा वेळ मिळेल त्याच्यामध्ये थोडेसे हे तुम्ही व्यायाम करू शकता. ठीक आहे. हो. ठीक आहे मॅम. येस. चला, थँक्यू. भेटूया उद्या. शुभ दिवस.